चला मुलांनो, आजही आपण आकृत्यावरील प्रश्न पाहूया. फळ्यावर काय लिहिलं? त्रिकोण मोजा. ही कोणती आकृती आहे? त्रिकोण. यामध्ये किती त्रिकोण आहे? एक. आपण पटकन याचं उत्तर काढू शकतो. त्रिकोण किती येतं? एक त्रिकोण. ही आकृती बघा, यात किती त्रिकोण येतं? हा मोठा एक, मोठा एक त्रिकोण, त्याच्यानंतर हा दुसरा त्रिकोण आणि हा तिसरा त्रिकोण. म्हणजे एकूण किती त्रिकोण झाले? तीन त्रिकोण झाले. किती त्रिकोण झाले? तीन त्रिकोण झाले. मग आता प्रत्येक वेळेसच मोजणं आपल्याला शक्य आहे का? नाही. त्यासाठी काय करायचं बघा, आता हेच उदाहरण पाहूया आपण. हा त्रिकोणाचा काय आहे? पाया. त्रिकोणाचा काय आहे? पाया. आता आपल्याला विचारलं या त्रिकोणामध्ये किती त्रिकोण दडलेले आहेत, तर काय करायचं? सिंपल, पायावर काय द्यायचे? नंबर द्यायचे, 1 आणि 2, आणि यांची काय करायची? बेरीज. काय करायची? बेरीज. 1 आणि 2 त्याची बेरीज केली म्हणजे ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण झाले? 3 त्रिकोण झाले. आता ही खालची आकृती बघूया. आता इथं जर आपण मोजायला गेलो तर आपल्याकडून चुकीचं उत्तर निघू शकतं. त्यासाठी काय करायचंय बघा, इथं नंबर द्यायचे 1, 2, 3, आणि यांची काय करायची? बेरीज करायची. 1, 2, 3, 5. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. म्हणजे ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? 6. आहे की नाही सोपं? पहा, आपण आणखी उदाहरण घेऊया म्हणजे तुमचं पक्क लक्षात येईल. कितीही मोठं उदाहरण आलं तर या पद्धतीने जर सोडवलं तर आपलं उत्तर हे अगदी बरोबर येतं. पहा, 1, 2, 3, 4, आणि यांची काय करायची? बेरीज करायची. 1, 2, 3 आणि 4. बघा, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. म्हणजे या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत? 10. किती चुटकीसरशी उत्तर निघालं पहा. आता आणखी एक, समजा हीच आकृती आहे आणि ह्या आकृतीमध्ये काय केलंय त्यांनी, किंवा वेगळी आकृती घेऊया आपण. ही आकृती आहे, याच्यामध्ये आणखी एक रेष दिली म्हणजे या आकृतीमध्ये पाय किती आलेत? 1 आणि 2. किती पाय आलेत? 1 आणि 2. आता याच पद्धतीने आपण करायचंय. पहा, पायाला नंबर द्यायचे 1, 2, 3. यांची बेरीज किती आली? 6. किती बेरीज आली? 6. आता हा पण एक पाय, याच्यावर सुद्धा त्रिकोण तयार होतात. पहा, 1, 2, 3, 1, 2 आणि 3. यांची बेरीज केली. आता 6 आणि 6 किती होतील? 12. म्हणजे ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण झाले? 12. आता हे दोन्ही वेळेस बेरीज करत बसण्यापेक्षा काय करायचंय? नंबर द्यायचे. काय करायचंय? खालच्या पायावर इथं नंबर द्यायचे, 1, 2, 3. त्यांची बेरीज किती आली? 6. आणि पाय किती आहेत? 1 आणि 2. त्याला कितीने गुणायचंय? 2. 6 गुणे 12. म्हणजे ह्या पद्धतीने सुद्धा आपण उदाहरण सोडवू शकतो. कधी कधी आणखी वेगळे उदाहरण येतात. पहा, हेच उदाहरण घेऊया आपण. इथं त्यांनी काय केलंय? इथं एक रेष दिली आणि या ठिकाणी एक रेष दिली. आता आपण अगोदर सोडवलं त्या पद्धतीने पण हे उदाहरण सोडवू शकत नाही. मग काय करायचं? अगोदर ह्या मोठ्या त्रिकोणाचे त्रिकोण काढून घ्यायचे, भाग करून. 1, 2, 3 आणि 4. यांची बेरीज किती आली? 10. आता ह्या त्रिकोणात बघा, फक्त याचे किती त्रिकोण होतात? 1 आणि 2 किती झाले? 3 त्रिकोण झाले. किती त्रिकोण झाले? 3. आणि इथला एक, म्हणजे एकूण ह्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? 10 आणि 3 13 आणि 14. यांची जर बेरीज किती केली तर किती येते? 14. म्हणजे या आकृतीमध्ये 14 त्रिकोण तयार होतात. आता अशी उदाहरणं जर आली
तर आपण लगेच गोंधळून जातो. ही आकृती बघूनच, आकृती किचकट वाटते, आकृती पाहूनच आपण काय म्हणतो, हा प्रश्न मला जमणार नाही आणि नको सोडवायला, किंवा अंदाजे एखादा पर्याय आपण लिहून मोकळं होतो. तसं न करता या ट्रिकने आपण उदाहरण व्यवस्थित सोडवू शकतो. आता आणखी एक उदाहरण घेते पहा मी, ते तुम्ही मला सांगा. पहा सोपं आहे. इथं सुद्धा काय करायचंय, नंबरिंग द्यायची. 1 2 3 यांची बेरीज किती आली, तोंडी सुद्धा आपण ही उदाहरणं सोडू शकतो. किती बेरीज आली, 6. इथला 1 7 आणि इथला 1 8. म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आले, 8 त्रिकोण आले. म्हणजे गोंधळून जायचं नाही. या पद्धतीने जर आपण त्रिकोण मोजायला गेलो की आपले त्रिकोणांची संख्या किंवा दिलेलं उदाहरण हे अगदी बरोबर येतं. आणखी एक उदाहरण घेऊया आपण. समजावून घ्या आणि या पद्धतीच्या आकृत्या पाटीवर काढून तुम्ही काय करू शकता, ह्या उदाहरणांचा सराव करू शकता. आता आपण जरा थोडंसं वेगळं घेऊया. आणखी एक या ठिकाणी आडवी रेषा वाढवूया. मग या आडव्या रेषा किती झाल्या, 1 2 3. हा काय आहे, त्रिकोणांचा पाय आहे. काय आहे, त्रिकोणांचा पाय. त्याचप्रमाणे करायचे. 1 2 3 4 यांची बेरीज किती आली, 10. इथं सुद्धा तेच, 1 2 3 4 बेरीज किती आली, 10. 1 2 3 4 बेरीज किती आली, 10. आणि या सगळ्यांची बेरीज किती आली, 30. म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण तयार झाले, 30 त्रिकोण तयार झाले. आहे की नाही सोपं. पहा आता एक उदाहरण मी तुम्हाला सोडवण्यासाठी देते. पहा, ते जर उदाहरण तुम्हाला सोडवता आलं तर या प्रकारचं कोणताही प्रश्न जर आला तर तुम्ही तो नक्की सोडवू शकता. पहा, तुम्हाला सोडवण्यासाठी एक उदाहरण आहे. पहा, हे तुम्ही नक्की सोडवायचंय. कमेंटमध्ये मला सांगायचंय की किती उत्तर येईल ते. पहा, डमरू दिलंय आणि या डमरू मध्ये किती त्रिकोण तयार होतील हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला ना आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.